इथं एक बाय झोन मिळाला होता. ठीक आहे. ह्या झोनवरती आपण ट्रेड प्लॅन केला होता आणि ट्रेड प्लॅन केल्यानंतर ऑलमोस्ट आपण 80 पिप्सला हाफ क्वांटिटी एक्झिट केली आणि बाकीची C2C केली. ठीक आहे. आणि नेमकं काय झालं काय माहिती, कुठल्या लिंबूवर पाय देऊन आलोय माझ्या 2-3 दिवस झाले, नुसतं लॉसवर लॉस होतं ते. पण ठीक आहे, त्यातल्या त्यात आज 80 पिप्स आपण हाफ क्वांटिटी बुक केली आणि बाकीची C2C केली. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे ना दुसरा ट्रेड प्लॅन केला आपण. तर दुसरा ट्रेड आपल्याला आहे ना एक स्मॉल टाईम फ्रेमवरती मिळालेला हा ट्रेड होता. ठीक आहे. तर इथं सेल व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि हे सगळं आपण आहे ना लाईव्हमध्ये केलं, यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमला तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. ठीक आहे. तर इथं काय गडबड झाली आहे की मला तर असं वाटतं की भाई लेवल तर बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय विषय नाही आहे बऱ्यापैकी तरी. कारण की आपली लेवल किंवा आपला सेटअप कधी वर्कआउट होतो हे आपल्याला प्रॉफिट झाला किंवा एस-एल मिळाला त्याच्यावरून नाही डिसाईड होत कधी. तर तुम्ही काय ते मार्क झोन केला आहे त्याच्यामध्ये कॅन्डल्स किती वेळा तुमच्या लेवलला रिस्पेक्ट केला आहे ते पण महत्त्वाचं असतं कधी कधी. ठीक आहे. तर त्याच्यानुसार याच्यात काहीतरी तथ्य आहे ना. म्हणजे आता सपोज एवढं मोठं ब्रह्मांड आहे पांढरं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठंतरी एखादा बॉक्स करताय आणि तिथंच ते नेमकं व्यवस्थित काहीतरी रिस्पेक्ट नावाची चीज करताय, तर तिथं काहीतरी पॉईंट आहे. पण प्रॉबिबिलिटी असते की भाई इथनं खाली जाऊ शकतोय, पण आपली झाली खुजली ॲज इट इज. कारण की हा जो बाय लेवलचा लेवल होती, ही बाय लेवल ही होती मोठ्या टाइम फ्रेमवरची बाय लेवल होती. राईट. तरी सुद्धा मी काय म्हणलं की चल जाऊ दे मोर दे, आपलं शॉर्ट सेल घेऊन टाकू, एक ऑलमोस्ट 100 पिप कॅप्चर करू आणि पतंग उडवायला जाऊ. पण उडली माझी इथंच, पतंग कटली माझी. 70 पिपचा आपला झालाय दुसरा लॉस ट्रेडमध्ये. तर एवढं म्हणलं की हे आजच्या ट्रेडचं दोन्ही झालं. आपलं लाईव्ह स्ट्रीम यूट्यूबला सगळं आहे, तुम्ही जाऊन चेक मारू शकता. ठीक आहे.